कुठं गेले कडे? कुठं चालली नटून थटून? आता कुठं नटून तुम्ही काय कमी नटलेले आहेत का? अरे माझ्या मागे तेवढं माझं वजन कमी का? आणि तुमचं वजन तुम्हाला आहे का नटलेली बायको बघायला वेळ आहे का? अरे वेळ म्हणजे इथं गावातलं कोणी बघायचंय? नाही तुमच्याकडेच करार केलेला आहे साऱ्या गावानी कवा येणार ते सगळ्यांचं बघणार. अरे वजन लागत त्याला. हा वजनच लागत सगळ्यांचं. माझं पोझिशन कमी का गावात? आता तुम्ही नुसत्या गावच्याच काम करा. घरी आहे का लक्ष? घरी काय चाललंय काय नाही कुठे काय चाललंय ना सगळं बरोबर? नाही नाही जिथं तुमचं मजूर लक्ष लागत आहे, कळतं तिथं मला मजूर सगळं. लावतोय. हा मजूर लावतात सगळे काम व्यवस्थित लावतात ना. आणि मग काय केलं पाहिजे अजून? मोबाईल मध्ये तर जास्त लक्ष आहे. मोबाईल मध्ये आता ते मोबाईल मध्ये म्हणजे जगायचं साधनच ती. हा कुणाचं कुठं काय चाललंय ती मला कळत. हा तुमचं काय चाललंय ते मला कळतं. तुला कसं काय कळन? हा मग कळन ना. मोबाईल मध्ये रात्री बी कवर मेसेज असते सकाळी बी लगेच फोन जरा माझ्याकडे द्या ना. मग अरे कशाला फोन तुझ्याकडे लागतो? कशाला लागत त्याचं लोक तरी तुला माहिती का? नको तिथे उद्योग डोकं चालवायचं नाही घरात चालवायचं. लोक म्हणून मला माहित करीत नाही तुम्ही पाठवायला कमून सांगत नाही तुम्ही फोनचा. माझ्या माग खाजगी सरकारी काही काम असतात. मग मी काय त्याच्यात हे करते का ती तुमच्या? का बायकांनी बघायची असतात का? अहो पण नॉर्मल आहे मोबाईलला लॉकची गरजच नाही. अरे ज्याची बायको मोबाईल चाली ती तिने काय गाव चालवाय निघायचं का? अहो पण मला पाहिलं नाही होतंय काय तुमच्या मोबाईलला मला ते सांगा. नको तुला बघाय सारखं नसतंय मोबाईल मध्ये काही. मग काय तुम्ही असं वेगळंच पाहता काय त्याच्यात? त्याच्यात काही बघा तुम्ही. मी बघितले काय होईल? नको नको तू शहाणी सुरती काय बघायची? मोकार डोक्या परिणाम होतो एखाद्याच्या. बरं काय म्हण नाही तू बोल. काय नाही जायचंय मला जरा गावात जाऊन यायचं होतं. जायचं सोडवायला? सोडवा एवढा टाइम आहे का मला? नाही माझ्यासाठी तुम्हाला कवा टाइम असतो? गावातली एखादी जर बाया म्हणली अहो सोडिता काही पटकन गाडीवर बशी जाऊन लगेच घेऊन जातात. माझ्यासाठी थोडा टाइम आहे तुम्हाला. त्यालाच म्हणतात सहकार्याची भावना. अशी बायांना आणि मग काय ती गाड्यांनाच करायची काय? तुम्ही तर लयच बायांना सहकार्य गाड्यांना करायला. कोणी सहकार्य करते? बाया माणसाला केलं पाहिजे. तुमच्यावरच बसल्यात का साऱ्या बाया? माया बसाय मोकळा येतं का काय ते? मग काय करायचं कोणच्या बायाला गाडीवर बसवायची न्यायची? मला तू सांग पुढं मला उभा राहायचंय निवडणुकीला. आणि मग काय बायाच निवडून देणार आहेत का तुम्हाला? दे त्यांचं दोन्ही बी. कवा कधी मध्ये गाडी सोडितो नेऊन कवा बाया सोडितो. ज्याला गरज आहे त्याला सोडितो. अहो एवढी समस्याची गरजच नाही ना. पण लोक बाया तुमची जास्त समस्या बायापर्यंतच चालती. तुला नाही कळायचं त्याच्यातलं. नको डोकं कसं काय खाऊ नाही? त्या माये. दिवशी ती बाया मला सांगत होती म्हणे तो नवरा तर लय बायांना नेऊन आणून सोडितोय म्हणे. त्याला घरी काही काम धंदा नाही का? त्याच्याकडे सहकार्याची भावना असते म्हणायचं. तू काय बावळ बिवळा अशा 10 बायांना नेऊन सोडायचं काय? दहा बाया नाही सगळ्या रांगीच लागल्यात वाटणी बायांच्या. पण मी म्हणते गरजच काय? गरजच काय म्हणजे? गावातल्या बाया सोडायची तुम्हाला गरजच नाही ना. तू कोणा संग बोलते यार? माझं पोझिशन काय आहे? काय आहे? पुन्हा काय सगळं बोलती बोलते काय? म्हणजे काय? तुम्ही काय लय मुख्यमंत्री टाकून गेले काय कुणाले? हे, काय कळतंय तुला? मोकार बाण करी ती. फोन द्या इकडे मला बघू द्या. कोणाचं काय लोक तुला काय करायचं त्या फोनचं? तू नको तिथे डोकं लावलं की. काढून द्या मला त्याच्यात. बरं तू कुठं चालली होती? तिकडे जायचं असलं मला सोडायला चला. मला फोन लावून द्या म्हणजे लॉक उघडून द्या. मी बघते मला फोन लावायचा एका मैत्रिणीला. माझा फोन जरा चार्जिंग नाही. थांब. तुला कळत नाही त्याच्यातला आला फोन मला लगेच. कोणाचा आलाय? हॅलो हॅलो हा बोला. कुठे हो? हाय घरी. घरी आहे. मी पण घरी आहे. हा तुमच्याच घरी आहे. आणि तुझं काय काम होतं इकडे घरी? तुमच्या घराच्या मागे उभा राहिली. ए यार काय काय मोकार उद्योग वाढी ती. 10 मिनिटाच्या आत जर इथं आले नाही ना तुम्ही मग तुम्हाला सांगते उद्योग काय असतोय. हा नाही ऊ नाही इथं 10 मिनिटाच्या आत यायला येऊ का मी घरी? अरे ए बाबा थांबाय. नाही येतेच मी घरी. नको नको. नाही नाही आलेच आलेच. अरे मीच तिकडे येतो थांबाय. लवकर या 10 मिनिटाच्या आत. इथं बायको माय मा. लवकर या ठेवा फोन. तू काय एवढी जडून लागली? चढून लागले मी. महत्वाचा फोन आहे. असं का? इतकं असं जाऊस तर महत्वाचा फोन आहे काय? नाही थोडं आहे ना बेवत होता आपण त्यांचं आहे ना थोडं अर्जंट काम आहे. हा का म्हणून आज इतक्या लांब यावं लागत का बोलायला फोनवर? मग कसं होतं बाया माणसाने ना मोकार उद्योग वाढू नये. तू चल हो घरात. अहो पण तुम्ही उभा तिथं अरे होते. जा तू घरात तिकडे. काय जायचं घरात? मला इकडे वळ, फोन कोणाचा आला? जा अहो, तिकडे. ते फोन कोणाचा आला? हो घरी तिकडे. ए, लई काय बाहेर मोकार मागे लागती. काय माणूस आहे बाई हो? हा नुसतं त्या बायांचे फोन येतात बायांना सोडितो. गावातच आहे नाक नाही ठुलं माणसाला हिंडाय फिरायला. कुणी म्हणतो बाई तो नवरा ती बाया घेऊन जातो ही बाया घेऊन जातो. कशाला यायला पाहिजे बरं हे धंदे? हा कायच करावं बाई. यांनी तर परत याच्यावर काम चाललेलं ग बाया. डोक्याला ताण करून ठेवला निसता. कोणाचे फोन येते घेतो काय माहिती. चला बायको आहे ना यायला बसली नाही तर महाग काय नसताना पोटाना ते. अरे यार काय डोक्यात लाटमाळ्याने चालत तर रस्त्याने तुम्हाला नीट नाही चालता येत बरे. कुठं चालला? काय करायचं तुला? एवढा रागात आणि एवढा धडकतो काय? हात बारगाड्या बेरगाड्या मोडीतो काय माणसाचे? इकडे तिकडे बघून चलत जा की जरा.
तू बघ ना तू अहो, चाललाय तुम्ही धडकले हा, चाललाय हल्यावानी ठपाक ठपाक करीत तुला लाज वाटते का काही ए जग मारे हा? तुला काय करायची मग आपला मी मग? कुठं बी जाईल मोडला असतो हातपाय मोडले असते दवाखान्यात दिला असतं का तू? एवढा पडला बारीक तू मोडायला कुठे चालला रे एवढ्या गडबडीत मार जग तिकडे तुला मारायचं तिकडे मग आपलं मी कुठे जाईल चालला ते सांग पहिले तुला काय करायचं त्याचं जाऊ दे, काय मी जाईन मग आपला कुठं बी माणसाला लागत किती आहे. प्रेमाने नाही, काय नाही, ते बिचारा तसंच माणूस तर आपल्यावर चढतोय परत ती कोण आहे? ते कुचकं. कोणी म्हणजे तुला काय करायचं कुणाला आणलंय तो संग कोणाला आणलंय म्हणजे बायको आहे मी त्यांची बायको. अय होय तू कवा लग्न झालं होतं मा होईन नाही तर नाही होईन तू झालंय ना अख्ख्या गावाची चौकशी माझ्याकडे असतात हा. तुझं माहित नाही का तू मोबाईल वरती सगळं बघत जा आणि मोबाईल वरती सगळं करीत ए जा. काशीत घाल तिकडे जाऊ दे माया माग गडबडी मला तुला काय गडबडी हा कसले कसले लोक येतात रे हिला खतरी मोकार कुठं भेटत शहाणा नाही ती सरकेडे डोक्यात क्रॅक आहे जाऊ दे, काय हा. करायचं आपल्याला. कशाला त्याच्या नादी लागायचं ते माहिती ना तसंच आहे कुचकं म्हणून आणि मला कुचकं नाही. ओळखीत नाही येते ते म्हणते कोणत्या बायाला घेऊन चालले. डायरेक्ट तिथं एवढा मोठा धक्का दिला हातच मोडला असता मग त्याला मोडलाच असता डायरेक्ट हातपाय मोडून टाकले असते रेत भात नाही काय नाही गावातले दलिंद्रे लोक सगळे आपल्याच नशिबात पडलेत काय मंगल काय झालं काय तो तुझा नवरा कुठे चालला एवढा घाई घाईत. काय झालं त्याला नीट सांग बर का त्याचे हातपाय मोडीन मी जाता जाता धक्का देऊन गेला वर मला उलट बोलू राहिला हा? एवढं काय गडबडीत होते ते तुला धक्का काय देत? माहित भाऊ, लई मग असं वाटतं कोणत्या मिटिंगला जायचं होतं काय माहित हा कोणाच तरी फोन आलता मग काहीतरी मिटिंगचीच गडबड असेल त्यांच्या काची मागं. मिटिंगची गडबड हा साधारण एखादा नुसतं घाई 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 ह्या वावरातून निघलं का त्या वावरात जायचं त्या वावरातून निघलं का ह्या तुला वावरात माहिती, जायचं माझा नवरा किती सर्किट आहे तुला चांगलंच माहिती आहे. अगं पण वावरात कशाची त्याची धुमाकूळ असतोय तो असतो गावातले काम करायला समाजसेवेचे मोकर हानीन बिनीन बाई त्याला नीट समजून सांग. मोकर हाणायला पण ते इकडे नाही राहते गावात गेले त्यांना कोणाच तरी अगं, गावात इकडे गेले इकडे गेलाय शिवानी रानात गेलाय काशी करायला काय आला लय गडबडीत घाईत होता, एकदम पण लय घाईत होता. हा तंतरीत घाईत होता. तर त्यांना फोन आला कोणाच तरी मग मला वाटलं गावात मिटिंग आहे का काय काय नाही म्हणलं गावात गेलेत का काय असं वाटतंय. हा आणि वावरात कशाचे कामात आमच्या वावरात तर काही दारा दुरायचं नाहीये आपल्याला नाही. काम आहे तर चला. कामाचा नाही प्रश्न पण जरा नवरा मुठी ठेवा जरा दाबा त्याला कळलं का हा नुसतं इकडे हिंड तिकडे हिंड याच्या संग भांडणे काढते तू जायचं हा. त्याच्या सोबतच मी कसं माझ्या नवऱ्या हा, सोबतच तुम्ही माझ्या जवळचे म्हणून नाही तर आता त्याच्या हातपाय मोडून गळ्यात घातले असते मी आता हे बाई भाऊ आता काय काम आहे काय नाही हे तर काय माहित नाहीये पण आता बघू काय बघा ते मी त्यांना फोन लावून हा? साधारण एखादा यायचं उरफाट बोलायचं साधारण एखादा यायचं उरफाट आणि निदान दोन गोष्टी प्रेमाने माणूस बोललो कुठं चालला तुला काय करायचं तू कोण आहे माझ्या काम मी बघन चुलीत जा तिकडं व्हाय तिकडं आणि शिवे पण देतोय घाण घाण असं म्हणतो मग अरे पण वावरात कशाला गेलेत रे ते बायको आहे ना जरा जावा नवऱ्याच्या माग माग काय करतोय नवरा कुठं जातोय कोणापाशी जातोय काय हिंडतोय हा आता विश्वास असल्यावर कुठं नवऱ्याच्या मागे हिंडतो जा बघा काय करतोय नवरा जाऊन एकदा बघा जाऊन जरा बघ बाई, हा? तुझ्या त्याला कामाला जरा देव. त्याच्या चला, मुसक्या आवळा चल बाई मला एक तर भूक लागली चला घरी. मला तर संशयच यायला लागलाय गाड्या मला मगाशी तरी बी फोनवर संशय येतच होता यो फोन माझ्यापासून लपितोय कमवून काय नेमकं याचे भानगडे काही कळा नाही वावरात पण काय काम आहेत वावरात दारे दुऱ्याचे काम झालेत मला म्हणे गावात चाललोय ह्यो बाबा सांगतो वावरात गेलाय पण नेमका हा गेलाय कुठं हा चल बाय आता काय बघाव कवाशी घेतोय हा माणूस काय का ना माहित लागली मी बी काय उद्योग नेतो का नाही घरी तो आले इथं खट्यात उभी इकडं नेतोय का नाही घरची नाही आली माग म्हणजे बरं होईल लवकर आलं तर ए, पण काय आलं यायचं तो इकडे आलं का तू हा लाज नाही वाटली का आलं का तू हा एवढे आहे की बाई? लपड करताना ते गोड लागलं आणि आता घरी नेताना कडू लागू राहिले काय हा दुखत आहे का दुखत आहे मला ना आजच्याच घरी न्यायचं मला माहित नाही ए यार ऐक ना लगा काय आता घरी नेन पण जरा मला जाऊ माहिती नाही मला आजच्या आजच घरी न्यायचं अरे नको असं करू लपड करायचं गुलगुलू गप्पा करायच्या आज जे नाही ते करायचं आणि आता कणायचं अरे कणत नाही कुथत नाही काय नाही माहित थोडस ऐकशील का नाही मी ऐकायला मोकळी नाही मला घरी जायचंय तुमच्या अरे माझ्या भूक ना होईन फार घरी गेल्या मी काय करू थोडा दमदर ना तुम्ही जर मला आज घरी नाही नेलं आता मी रिस्पेक्ट देऊ राहिल्या नाही तर मी रिस्पेक्ट देणार नाही तुला आणि कालच करीन नाही नेलं ना मी इथं फाशी घेईन बाबळीला फाशी घेईन हा. आईला तुझ्याकडे डोक्यात मारायचंच आहे काय ना मला मग मला घरी नेणार आहे का घेऊ फाशी अरे नको असं करू ऐकलं तुझ्या पाया पडू का माया नका पाया पड मी का देऊ नाहीये मला आत्ताच्या आत तू तुमच्या बेगन घरी- बेगन सगळेच आली हा, मग काय मला तुमच्या घरी यायचंय आणि तुला काय बाहेर जमत नव्हतं काही
म्हणजे लफडं करायचं, लग्न लावायचं, सगळं गोड लागत तुला काय करायचं? कडू लागत काय होय? काही कमी केलंय का मी मला आतापर्यंत? काय कमी ते जायला कमीचं मला घरी पाहिजे. मला नाही माहिती तिथं काय नाही दिलं तरी चालेल, मला ती घरी बायको मारीन का मला बळबळ आलो मी. माझ्या संग लफडं करताना लस नाही वाटली का? तेव्हा नाही कळलं का बायको मारीन? आ इथं आता जाणं देते काय बायको मारीन? ऐक ना मी लगा. फाशी घेईन, मी ए फाशी यार घेईन, पाची नको घेऊ हे बाबा. हा. मोकार नाही गेली तर इकडे येरी दुडी मारीन मी. नको. काय उद्योग वाढवतो? आधीच माझ्या माग उद्योग कमी घरी नाही. नेता ना, चला घरी. ऐक ना लगा, नको ना. घरी न्यायचंच. अरे ह्यो काय उद्योग वाढवून ठेवलाय तू? मी नाही, तुम्ही वाढवला उद्योग. तुम्हाला अक्कल नव्हती का आपल्याला घरी बायको आहे, मग कशाला दुसऱ्याच्या बायाचं वाटुळ करावं म्हणून? अरे पण आ? काहीतरी टाइम बोला, बोला, बापा, बापा. जाऊ दे ना. टेबल नाही, टूबल नाही, टेबल गेला आता. आपला टेबल लय दिवस झालं गेलेला. चला घरी चला. नाही तर मी आणलेली दोरी, आता मी खरंच फाशी घेत असते. मी सगळ्या तयारीत चालते. मला माहिती होत तुम्ही घरी नेणार नाही. अयो तो उद्योगच वाढून ठेवलाय. ए बाबा ए, राहू दे. नाही नाही नको 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 ए, नको. अरे तू ऐक ना, नको उद्योग वाढू तू. मीच घेतो बाबा, जाऊ माती तिकडे. घ्या, मी देते. तुला काय रे, काय हे उद्योग वाचून काय पडलो तुला? मला माहित नाही, मला तुमच्या घरी न्यायचं. उद्योग फिद्योग मला नाही माहिती. मला अशी बी बाहेर दिवस काढणारे लोक मला कसल्या नजराने घाण नजराने बघा त्यात. पहिलं कुठून आई घातली मुंबई पाहिली बाबा मी आता. काय म्हणले? काय नाही तुला नाही म्हणलो बाबा, काय नाही म्हणत मी मुंबई? तुला. कसली मुंबई? आता पाहिली माय. आता मुंबईला बघितली का? अरे कशाचं का तू आता हाय ती आता बरं. गेले तर भागा ना का? अजून मुंबईला गेलते का बघायला? आता नाही मला, आता नाही जागता येत मला वाटतं. कशाला मुंबईला पण बाहेर ठेवली का तुम्ही? आता मी थोडी मारता असते. ए, अरे नाही बाबा, तू गप्पला का? तू असं नको करू. मग तुम्ही काय म्हणले? आता मुंबईला बाहेर बघितली, तिचं बघायचंय. तसं नाही म्हणलं बाबा मी, असं म्हणलं आई घातली मुंबई पाहिली. कुणी उद्योग शिकेला होता तुझ्याकडे यायचं म्हणजे मला? माझं लग्न केलं मग पोहोचता आलो. नाही, नाही, नाही आलं, नाही. चांगलं झालंय माय, लय भारी झालंय आता. ऐक ना, थोडे दिवस गेले असते तर. मला माहितीच नाही. आता लय दिवस गेलेत, मला हे दिवस काम गेले. करते का तू? हा? हा, आणि हे मला आधी का नाही सांगितलं? चौथा लागलाय अजून दोन्ही गेल्यावर सांगायचं ना. का? मग पोट बाहेर आलं असं लोकांनी मला नाव ठेवलं असते म्हणून आता आले मी तुमच्याकडे. बरं तू आता एक काम कर. दिसायला बी लागले बघा. आईला चांगलं दिसत आहे रे ती. मग आता काय करायचं? मग ती वळवळ असं ना सगळं राडा. तू काय ते सोपं काय केलं का सांगते आता? मी घरी गेल्यावर सगळं सांगते. लात आणते का, वळवळ करते हा. का, पळपळ करते, सगळं सांगते मी. नाही आता नाही, आता जगूनच उपयोग नाही मला वाटतं बरं का. तसंच तुम्ही नाही जागले याला कोण नाव देईन? टाक माय माग नाव, मी इथं कार्यक्रम लावतो. तुम्ही कार्यक्रम लावताय काय? आ? ए, मी कार्यक्रम लावीन तुमचा. चला घरी, मला माहित नाही तुमच्या घरी. अरे पण असं नाही, ती काय चला. दोरीने वाढीत आहे. ठीक आहे, इला. ओढ. ए यार ऐक ना का यार घरी नको मला नाही यार, ऐकायचं, अशी अवस्थेत ऐकायचं. नेते का मला तू? अशा अवस्थेत म्हणजे अरे शिद्धावंती राडान सोपाय मग काय? तुम्हाला अक्कल नव्हती काय? लपड करताना अक्कल नाही आली? अरे आणि त्याच्यात मला दिवस गेले. सगळं होतं बाबा, सगळं बरं झालं तुझ्या मनाजोगतं झालंय. पण असं काय उद्या वाढ नको. चल घरी नको म्हणजे? घरी नको. ऐक म्हणजे ना, तुम्हाला म्हणायचं काय? मी फाशी घेईन नाही तर तुम्हाला देईन. मलाच दे बद. मग तुम्हाला फाशी देईन, याला कोण नाव देईन? टाक माग नाव. चला, मला माहितच नाही. ए, अरे खूप आज जायचं. कसं कसं तरी ते. तुमच्याच घरी जायचं आज मला. अरे मला एवढं? माहितच नाही. चल होऊ दे, जे व्हायचं ते व्हायचं. पार होईन नाही तर पार होईन. अरे मी कुत्र, मरण नाही तर तुला मारीन. अरे कुत्र सुद्धा उडीत नाही रे एवढं. ती इतकं उडीत ती. माझ्यासाठी कुत्राची आज तू. अयो चल पटपट पटपट चल. कुठून बुद्धी आली रे बाबा देवा, कस काय रे याच्यात गुतलो. मला नाही ए, माहिती. ऐक ना पाया पडतो बाबा, तू ऐक ना. माझा बापडता. एक काम करले कालो करू नको आता तरी सोड. हा. ही दोरी बी पिशीत घाल. घातली मी- घरात नेणार ना? हा नेतो बाबा, पण तिथं काय बोलू नको. म्हणजे माझ्या हिशोबाने करतो मी बरोबर. काय घरात करायचं? नेणार ना? हा, नाही नेणार मी. तुमची तमाशा करणार अरे नेतो नेतो तुला कुठं. घरातच फाशी घेईन. अरे नेतो हा. गप. आता जरा असं वाजनाच. हा. तुमचंच घर आहे नक्की? माझच आहे. मग अशी काय बघा भामटेवानी अरे काय नाही, चल चल तू. मांजर घुसल्यावानी घरात बळच. आता इथं आणू बाकी दारात. आणि आता इथं मी दारात बसायला आले काय? बस तू बस. मी बसणार नाही. मला आता सांग, मी घरात जायची. अरे पण बस ना, माझच घर आहे. आता नवीन बांधलेलं ही. दिसतंय मला. मग मला घरात घेऊन जायचं. घरात तुला पाणी आणतो. बस. हा, ए, इथं बसू राहील. मंगल. मला घरात तर नेऊ नका. मग सांगते मी तुम्हाला. यायला ही कुठे गेली काय नो? तुम्ही बसेल माझ्या हा शेजारी. बसतो ना. ते पाणी बिन नको का तुला? ए पाणी आण रे. पाणी कशाला? पाहुणे आलेत. कोण पाहुणे? हाय पा ती तुला माहिती का?
आपले ती ही नाही रे कोण त्यो चेअरमन हा अंग त्याची मिळवणी काय नाही काय नाही तू पाण्यान जा गल्लाच बरू ना बाबा तुझ्या पाया पडतो तू गप ना मी करतो तुम्ही बरोबर काय म्हणले चेअरमन काय नाही ती होती जोडीदार तू कमीच तू नको डोक्यात घेऊ काय मला घरात नाही नेलं ना मी आहे. ते येतच पाशी आणि तुला देईन ध्यानात ठेव नाही टाइम हा आणलं काय हा दी हा. पी फ्रीज नाही का तुमच्या घरात नाही ना आणायचंय नव होय रे त्यांना असं ना याची कुठं काय पेतात ना लोक ती फिल्टरचं पाणी काय म्हणते. बिस्लरीचं पाणी पाहिजे नव्हतं अयो. ते पाहुणे कशी हाय फाय घरची अहो हा पण त्याची पाहुणे आपल्या घरी कशाला आता काय झालं ती चेअरमन गेला असं बाहेर कुठे चेअरमनची मेहुणी बसा हा. नाही तर बसा ये बस ताई बसा ना ये बसा अरे पाहुणे आलेत बसच जावा ये बस अहो पण मला तर माहिती त्या चेअरमनच्या मेहुणी तर त्याच्या बायकोला बहीण तर नाहीये पण नाही मग हाय आहे तू का गेली चेअरमनच्या घरी आता काय लय लांब आहे का चेअरमन राहायला घरी नाही जायला रानात गेलं तर माणूस चक्कर मारून येतो तिकडून हा पण ते तुला काय माहिती ती मावस मिळून एवढे भेटतात हा नाही काय नाही म्हणलं एवढे भेटतात का बायकोला काय नाही म्हणलं अजून कोणी आहे काय माग त्यांच्या संग बघावं पाहुणे एक- नाही एकटेच आले म्हणूनच आणलं होतं गाडी माझा नवरा आहे माझ्या संग हा का कुठे आहे नवरा चहा प्यायला थांबलेला आहे ते राहू दे चहा प्यायला थांबले असते आणि त्यांनी. मग पाहुणेलाच कशाला पुढे आणायचं दोघं आणायचे ना नाही त्यांचा जोडीदार भेटला त्यांना म्हणलं मग नका येऊ हाय मी सोडतो हा. जवळच आहे आणि चेअरमन चाललं काय ओ चेअरमन इकडे या. काय बोलित त्याला आणि मग आता पाहुणे त्यांच्या घरापर्यंत जाईल ना तुम्ही अरे, घरी जाता का सोडायला? सोडला असतं मी एवढं काय जबाब बसा ना बसा ना पहा आता आणि तुमची मेहुणी जाणू महाराजी सासरा डबल उद्योग होता काय कुठं बघा आता तो हे तर म्हणले त्यांची मेहुणी आहे ना. मी होणीच नाही मला नाही हे चेअरमन नाही मग काय बोलत अरे या चेअरमनचं नाव सांगत तुला अजून काय चाललंय त्यो ह्याचा चेअरमन आहे का आता ह्यो गावातला चेअरमन आहे ते दुधाचा चेअरमन नाही वरे हा. त्याचा भाऊ साहेब नाही का साहेब हो मला नाही काम आहे मी चाललो जा आता मी नाही कोण नाही कसं काय अहो मला वाटलं आणि तुमची काय आला होता इकडे जा की मग जा लय गडबड येते जा का बसा तुम्ही काय अहो, बोलते तुमची पाहुणी तरी त्याचा जीव चाललाय आणि इकडे बोलव त्याला पुन्हा मग तुम्ही काय राहणं सोडायला जाणार का आता पाहुणीला जाता येईन राहू दे काय जाता येईल? मला सोडवायला नाही काय नाही ती गेले त्यांना काय सोडा जायची गरज आहे तेव्हा मग आपले तर पाहुणे ठेवायचे काय मुकामाला राहू दे राहिली कशाला राहिली करू जेवण खावान अहो जेवण खावानाचा विषय नाही पण तिथं आधी पोस्ट केली तर जाताना मस्त तिला साडी नेशील मी त्याचं काय आहे? हा त्याचं काय तसं तू इमानदारच आहे तसं काय एवढं मला कुठं पोच करायचं नाही कोणाला ती गेले साहेबाला ती साहेब आले न्यायला आज येतात का उद्या येतात बघू अहो पण ते कोणते ते डेअरीचेच ना म्हणतात तुम्ही तू ते पाहुण्याला चहा बी करावा तसलं नाही करायचं इथंच काय गप्पा आणि ती पण मग आता मोकारी कुणाली पाहुणे विचारते ना कोणचं गाव माहेर बाय तुमचं हाय त्यांचं माहेर त्यांच्या गावच आहे ती तुला काय करायचं याच्यापासून तुमचं काय आडनाव तिथे हा त्यांच्या तिकडे बी येत काय तिथे आहे ती तिकडे आपली भावकी बिवकी काय हा बावकीतूनच लागत आहे ती मी नाही हाय बरोबर आहे काय तुमच्या आई वडील कस काय कुठे आई वडील नाही सर्व्हिसला आहे त्यांचे तुला जायचं की त्यांच्या घरी तुम्ही का म्हणून सारं सांगू राहिला तिला सांगू द्या काय करायची पण मी म्हणतो आली बिचारी बसली बसू दे ना आता बसली तर बाया माणूस विचारपूस करतच हा, मग? मला मध्ये मध्ये कोणी उत्तर द्यायला सांगितले आपण तुला हो म्हणून मध्ये बसायलाच पाहिजे विचारा नाही, ताई. तेवढं आहे. ताई विचारा तुम्ही हा विचारा तुम्हाला काय भाव बिव त्यांना आहे नाही भाऊ नाही मी एकटीच आहे अनाथ आहे मी मला कोण नाही मग कोणत्या अनाथ आश्रमात होत्या ते पहिले होते आता नाही ते त्यांच्या तिकडे पाहुणे गबस तू कायला मोकार उद्या वाढी आणत आश्रम दुनियाने कुठे काही बी सांगत बसती काय तुम्ही उद्या का मग तुम्हाला काय तिथे एवढं आपण कोण मी म्हणतो परत नाव ठेवी अहो. बाया दुसऱ्या बाया बसली म्हणे मी या काय आमच्या म्हणते? घरी गेले अहो, मी काय म्हणते? काय झालंय ती आहे ना पोटातलं बाळ आता मारताय हा त्यांना बाबा म्हणणारे म्हणते भूक लागली त्याला जेवा या त्यांचा टाइम झाला असेल जेवा जेवायचा जा तुम्हाला माहिती आहे ना बाळ कसं आहे? ते ही पाहुणी का माया होतो ती काय ना हाय सगळं माहितीये मला अरे ती कसं असतं टायमाला जेवावं लागत ना जाण तुम्हाला माहिती ना बाळ आता मारतं म्हणून हा, मी मार. सांगितलं होतं ना मारित असेल होय तुला मारित होतं का नाही सांग ना आता का ग बसली तू विचारायचं होतं ना तुला काय तुम्ही विचारूनच देत नाहीत त्यांना बरं विचार
काय बोलत विचार तिथे हा बोला चेअरमनचा फोन आला म्हणले ती साहेबांची मिळून हा ही काय साहेबांची मेवणी आलेली बरं झालं आले मलाच फोन आले. करायला होता ना तुम्हाला ते दूधवाले साहेब हेच ना दूधवाले साहेब हा डेअरीवाले म्हणजे त्यांचे भाऊ आहेत हा. काय काय मला म्हणले अहो, आम्ही गाडीवर चाललो पाहुणे होतो. यांना भेटली पण यांना लय पाहुणे अहो, 2 मिनिटं ऐका ना. नाही, नाही, आम्ही गाडीवर चाललो होतो काय त्यांची काय चुकी आहे? गप ना आज काय करते तू कसं करते म्हणजे तुम्हाला लय माहिती हो पाहुण्याची ही म्हणून. माणसं काय म्हणते पहा, तुमची हो, म्हणते. तुमची साहेब, मेवणी. तुमची मेवणी घे. ते चेअरमन काय म्हणतो नाही नाही, आपली नाही मिळून किती आहे तुमचे मेवणे नाही बाई कोण आहे बाई आहे ना कोण ती बाई अहो बाई तर मला दिसती मग? पण यांची मेवणी नाही त्यांची मेवणी नाही हे कोणाची कोण आहे मग आपल्या घरी कसं राहिली? काही कोणाला कसं कोणाची सांगतो कोण म्हणे, आम्हाला ते चेअरमन घाय घायला लावलं, आमचं डेअरीचं काम चालू आहे तिकडे काय असे केली काय असं झालं होय तुम्ही असं हँडल करणार होते काय काय कोणाची मेवणी नाही काय आहे ना असं हँडल करणार होते काय तुम्ही काय आता? झालंय काय पण दोघींनी कचून तुम्ही असं हँडल करणार अहो ना ना काय आता आहे ती बरं आहे काय झालं काय झालं बरं ते जाऊ द्या तिच्या अंगावर पण ती साडी आहे माझ्या अंगावर पण ती साडी आहे. कसं काय संघच घेतलं आणताना 2 आणल्या होत्या आणि हिचे पोट तुम्ही आलंय. तुम्ही मला काय आपण अहो, मला दिवस गेलेले आपण हाय कोणाची बायको ही? थांबा. यांची कितीची? तू कोण आहे ग अय तू कोण आहे त्याची बायको आहे मी आणि आणि तू तू कोण कसं काय आहे? विचारते बायको आहे आणि ही कोण आहे अरे बायको आणली. मी कोण आहे? अयो हा? मी कोण- ए, अरे ऐका ऐका कोण आहे? माझं काय बोका करायची का कोण आहे मी नाही तर दाव्याने फाशी घेईन इथं होय, ही साडी मी मला घेईन, आणली. साडी आणि वापस घेईन, हा. अरे आणताना 2 आणल्या होत्या मी आमच्या तुला नावावर- एक एक मिनिट इथे बायको आहे का? तुम्ही मला काय आणि म्हणले? मग कोण आहे? अरे पण कधी काय ही काय आज केलेली काय अहो, मला कधी न काय कसं विचारता आमचं लग्न झालं वर्ष माय पोटात चौथा महिन्याचं बाळ. वर्षवाली तिला काय दोष देऊन उपयोगाचा आहे तो इथं चौथा महिना चालू आहे मला राहू दे 4था महिना चालू चौथा आहे महिना इकडं लेकरू आहे. तिकडं दाखवायची नको रे, उद्योग वाढीशीन हा नाही तर गप आयला बरं चॅप्टर निघाला राव या बाई, आपलं अरे दिसत तसं नाही रे हा ना दिसायला काळ आहे पण तिच्या आईला दुसरी बी आणली पटून. मला हो, घरात तुम्ही नाही का? कलरवर नका जाऊ माझ्या नवऱ्याच्या मग बरं आला कलर घे तुम्हाला काय करायचं कलरचं घ्या आता गोरा पाणी. मला आवडला. मी आजा तुझ्या अजिबात करीत नाही दोन्हीला सारख्या साड्या आणि दोन्ही बी म्हणजे अहो, तुम्ही मला म्हणले होते, एकच आणली, एकच आणली म्हणले होते का नाही? एकच आणली म्हणले होते अरे का नाही? भोगा होईन पा तुम्ही मला काय म्हणले तुझ्यासाठी नाही का त्या काय साडीवाल्या दुकानावाल्यानी त्यासाठी बनवली ही स्पेशल साडी आणली अशी स्पेशल मग एकच बनवली होती आणि ह्या कलरची गावात बी 2-3 येतात काय हा. अय, हे काय म्हणते काय काय म्हणते ते? आता काय अरे, फोन यांचं बघा, काय फोन. म्हणाव घेता थांबा, थांबा. फोनवर बघा, सुताराची फोन. पारी कोण काय करतो सुताराची पारी हिला तिला तर दिसाड पिक्चरला घेऊन जातो हा पिक्चरला नेतो का? वाटवा झालेला घरात मला काय म्हणलं काय माहिती का मुंबईला आहे अजून हा, मुंबईला. मुंबई ती हिरी हिरी ती हिरी आहे मुंबईची हिरी तुमचा काय झाला? ते येणार. बायांचा ना दे बायांचा ना दे तुला दिवस गेल्यात माझी डिलिव्हरी गेलं तर मला काय नाही फरक पडत तुझ्या आधीच झालेले आहेत ना तिला काय नाही म्हणून तर हे उद्योग केले तो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही जर म्हणले असते ना मला बायको करायची तर मी म्हणले असते ना लोकांना का मला लेकरू बाळ होत नाही याला बायको करून द्या अशा बाया आणायची काही गरज आहे पण आज तुम्हाला कसं काय म्हणती बाई लग्न लावलं नाही मला आता का सांग त्यांनी? तुला एवढं मनाला लावून घ्यायची काय गरज आहे काय करायचे म्हणजे तुमचं बरं घडून घरी आलंय ना सगळं मोबाईल द्या इकडं हा, लग्नाचे फोटो आमच्या बघा तुम्ही नाही बघा तुम्हाला लॉक माहित नाहीये तिला लॉक माहित नाही. लोकच नाही हे, ऐकत. बघा तुम्हाला अरे, दाखवत जाऊ दे होत असते चुका माणसं गोडी ते काय तेवढंच गबस आई एवढं माझ्या संग असं का बरं केलं मला हे सांगा. बघा लग्नाचे हा? फोटो आमच्या बघा बघा लग्नाचे बाई, फोटो मी 2 वेळा म्हणले सकाळी मला लॉक दाखवा तुला तुम्ही- कमवून नव्हतो दाखीत लॉक हा. हिचा फोटो पाहिला असता तो त्याच्यात ही एवढं मोठं लॉक हा लाज वाटायला पाहिजे माणसाने नवऱ्यावर विश्वास ठेवलाच नाही अहो, पाहिजे पण कोणता चिडचिड माणूस नवरे आहे असतात. बायाला 4था महिना चालला आणि तिला घरी घेऊन येतो आपली तर आपली हे बघा बाया म्हणते बाळ पोटात लात मारित आहे मला जेवायला पाहिजे म्हणतो ते याची तर बहिणी आहे त्याची मेवणी आहे लाज वाटायला पाहिजे तुम्ही आज काय तुझ्या म्हणले? तसं बी कुठे कसं काय असू दे ना तुम्ही काय म्हणले ते मला घरी गेल्यावर सगळं हँडल करतो मी तुला केलं ना आता. मला फाशी देईन नाही मी फाशी घेईन मला घरात घेऊन चला. ए बाबा घरात न्यायची आता काय तुला इथं दारात उभा करायची का? दिलं पाहिजे तुम्हाला घरात ही कोण आहे हे बघ ही खालची दे- दे आहे. इकडं. ही रेखी आहे बघ हा. ही रेखी बघितली नाही ती याची आहेत हा, बचत गटाची फोटो पाहिलं आहे का राहू दे अरे लाज वाटायला ए, पाहिजे पण तुला तू किती याला- बाया घेऊन येतो ए, तू हिला घरात घेणार का मी नाही अण्णा. येणार घरात अरे. गरम आहे आम्ही इथं राहील मी फाशी देईन मी एवढ्या जागेत राहून सुद्धा देणार नाही पैसे गेले तर त्याला दे मला सांगू नको दे तू निघा घराच्या बाहेर मी कशी निघन कोणाच्या घरात घेऊन चालला चाललो आमच्या मायाच घरात कोणतं घर मग काय तो बांधले काय आणि मग
कुणी बांधलंय अरे एक तर व्हायना ना काही होत न जात मोकार रुबा बांधती काय उद्योग केला असता मी घर सासऱ्याने तिच्या नावचं करून दिले माहिती का तुला? मग काय बाप बाप माझा होता का तिचा आता तुझं नाव काय? आता तो नावावर काही राहिलंच नाही वावरं माझ्या नावावर आहेत, घर बी माझ्या नावावर. बरं जाऊ दे तशी तू समजदारी नको इकडे मला नाही यायचं तिकडं. येते सांगा राव तुम्ही जायचं तुमच्या घरी नको ते उद्या वाढून द्यायचे माणूस आहे, नाही, गावात उद्योग चार हे बाया करायचे. घेऊन येतात, आणि आम्हाला इकडं बाया व्हायची लेकरं जागा. सगळं मला घेऊन म्हणले तुझ्यासाठी आरतीचं ताट बनवून ठेवलंय घरी. जाऊ दे घरी आता पण पेक्षा लेकरू तू यायचे का अरे तू नाही, त्याला नाही, तिकडे माझं. फाशी द्यायची ना इकडे काय लागलं? काय विचारी ती काय लेकरू येतच आहे का मग काय साऱ्या गावाचं जमा करून आणलं काय? आता काय माहित तू एकाचं नाव आणि एकाचं गाव घेऊन आले असले तर अरे बाई आज नाही लग्न नाही. झालं. वर्ष झालंय वर्ष झालं लग्न वर्ष झालं होऊन गेलेलं आहे. कुणाच आहे? माझंच आहे ना. हा. तू याच नावाला आहे. सांगतोय बघ. आहे ना आहे ना तर मग तू आता अरे घराच्या बाहेर निघ ना बायाला घेऊन जा. मी निघणार नाही. घराच्या बाहेर घरी मी चल निघणार घरात. नाही. नाही घरात माझ्या घरातून दोघांनी बी यायचं नाही नको असं करू तर मग नको असं करू. कशी आणि सुरती तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अहो, तुम्ही का असं माझ्या अरे संग केलं तुम्ही? गप्प गप्प दोघी जणी हाना तुम्ही खाली पाडून खाली पाडून नाही नाही बोकाली बसू आला. ए, इला. ए, अरे गप्प नका. मला फसवलं? अरे हा? मला फसवलं? मला फसवलं? बघ, मी उलटे पाय करीन बर का गबाचा काय करतात? तुझी बायको असून मला असं केलं. त्याच्यापेक्षा मलाच मारा ना मग. मुंडक्या पाय हाड खाऊच्या आले ह्यासाठी आले काय तुम्ही मी अशी. ए, नाही, ही पेसळी बरे आले टायमाला लगेच चेअरमन जवळ निरोप सांगतो साहेबाला मला तू मिळून आली घेऊन जा त्यांनी सांगितलं आम्हाला मिळून बरं झालं आला साहेब घेऊन तुम्ही तुम्ही मला लोकांची मिळवणी साहेब, करता. मला लोकांची अरे मिळवणी किती करता. मारी ती काय हा? ते तरस होईल नाही याला साहेब पण मिळून मला नाही त्रास. करायला पाहिजे माणसाला तुला गपना चल कर काय घरात तमाशा कोणाला दाखित यायचं यांना का? तिला घरात आणून निघून जाऊ. हा? अरे गप नका तिला घरात आणून निघून जाऊ. अरे तोंडात पाय घालती काय तोंडात नाही उलट्या झाल्या. ए, अरे मरण नाही. तुला सांभाळायचे का जाऊ मी घेऊन हा? हे उद्योगासाठी आला का लाज तो बघ घेऊन ये. वाटते तुम्हाला? लाज असते का असं पडलो असतो का दोघी जण पाहिजे दोघी जण दोन्ही जण पाहिजे दे, 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 नाही, दे, नाही, दे, 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 नीट करा. तू पाय देईन. याला नीटच मारा जीवच मारायला सोड नका अजिबात हा मारून टाका म्हणजे तुम्ही रद वग त्याला सारं गाव मी अशी आहे ना, मी तुला मरून नाही द्यायची नाही, जगू नाही द्यायची नाही. मी अशी आहे, तुला माहित नाही अजून. हा हा. मी तुम्हाला दोघांना बी जगून देत नसते मी अशी मग त्याच्यापेक्षा मलाच मारा ना हा. होय, हे बघा, हे तुला- भाड्यावर गावाला जगत तू मी उठून बसन काय उठून बस अहो, नाना, काल त्या 3 बाया माझ्याकडे आल्या होत्या म्हणे तू ही म्हणती माया नवरा आहे ती म्हणती माया नवरा आहे. अगं बाया म्हणलं तेव्हा नवरा माया आहे. काय? नवरा? तिला मी कसं त्या बाया काढून म्हणजे दिल्या तुम्हाला ना. वाटलं काय बरं त्या आब्याला कमून मारलं होतं लेकरं सगळं त्याला काय ठेवलं. मारलं म्हणजे त्या आब्याला कमून माझ्या गडबडीत होतो मी कोणच्या गडबडीत होतं? ते कोणचा आवे ते लाट मारे आवे हा, त्याला कोण ते मारलं मला बी भेटलं आता ते दोन नवरा बायको चालले होते त्यावेळेस तू भेटले नाही नाही मला भेटला ना तेव्हा म्हणे तुझ्या नवऱ्या मागं काय गडबड आहे काय मी जरा नवऱ्याकडे लक्ष दे हीच गडबड होती हा हीच गडबड होती मी विश्वास ठेवून हा बघा, माझं हे आता केलं काही ना होऊन दे आता काही होऊन दे बरं का तिला घरात घेणं गरजेचं आहे. मी नाही येणार माझ्या घरात मी अरे मग विश्वास काय? ठेवला याच्यावर याने माझा विश्वासघात केला जेवाच लागन काय कस काय घेईन मी मग काय घरात? हा नाही का तुझ्या बापट लागत होतो का मी इतक्या हानीत होती चल घरात नाही घरात घ्यावं. मग? आता असं थोडं जमत असते राव चल येड्या नको अरे ही देते मी घेणार नाही घरात कस काय घरात अरे, घ्यायची पण मी? तुला- हे कोण काय मला- हे कोणाचं? मी आज सगळं रेडीमेड करून आणलंय तू नको घाबरू लेकरू कुणाचं तुम्हाला बोलता येत नाही का? मग- तुम्ही कळलं ते? अरे आब्या! होय ना? अय, हे अगं. कोण बापरे, तुला अगं. माहिती का? बघ ना हे याला लंपट आहे, दुसरी बायको हे आहे. बघ हे आणली जाऊ दे. हा. ही- ए, ही काही माझी ही येडं तुझ्यावालं. ही तर शहाणच नाही त्याच्या आईला अयो, ही रब्बी आणली बाई. हा मग रामबा नाही खांबा दिसतोय हो. तेच ना. घे आता कशा वाटत नाही घरात सती ओय, साहेब तोंड सांभाळून बोलायचं नाही पुढं नीट बोलायचं नीट काय नीट बोलायचं? रंगत पिंप नाही सांगत नीट होता बोलायचं काय, कोणत्या माणसासंग होती तिच्याकडे शिव जातोय तीच काही हा, ही ही- ती भटक भावानी 4 नवरे बदलणार ओय, तू बघायला आलता का बघायला काय? आलतो. अरे तुला हेच माहिती नाही कोणती बायको आहे आणि तू विचारायला आला काय बघ किती नवरे बदलले झाले लग्न केलं तिने बाई डोक्यावर पडलं काय मेंटल जेवढ्या वर्षाच्या आधी बघितलं एका माणसा संग ही कोण आणली तू हा माझी अय, लय आग लावू नको ना चांगलं मिठत असलं तर मिटून घेऊ ना काय मी तर राहिला. असं माहितीये का? हे, काय राहिला. पण त्याचं गाव असं. यांच्या नको नादी लागू चौ घालून नको घेऊ चल घरात काय आपलं पोहायचं लेकरू आहे म्हणून काय प्रूफ आहे अय, लोकाला काय दोन आता बायका काय नसतात करून का दाखवू? डीएनए टेस्ट करू हा हा करा तूच निघणार. माझंच निघणार. आता तर 1 वर्ष झालंय अय बाई ओरिजिनलच आहे. काय ओरिजिनल आहे तुम्ही सांगा तर ते ओरिजिनल तर आहेच म्हणलं म्हणजे आता बरं ठीक आहे 2 महिने ठीक 1.5 आहे, आम्ही वर्ष होईल. कोर्टात नोंद केलेली ना कोर्टातली नोंद कळल ना नोंद. आणि राहिलेला लेकराचा विषय चला डीएनए टेस्ट करायला हा
ते चला ते लगेच म्हणतोय hospital बाबाचे चला. म्हणलं होतं. नाही नाही डीएनए टेस्ट करावंच लागेल. तू कोणाचा आणशील माझ्या घराला वारस कोण कसं काय असं घेऊन कसं होईल बाई ए कोणी बाबा, मला कसा नवरा म्हणेल? ती म्हणते ना, कोणी तसलं कोणाचं करू कसं आपण. म्हणेल? अय त्याच असलं तर काही तुला मान्य राहील का नाही आणि मग आ, तुला नाही रे तिला विचारतोय मी मान्य राहील ना. कोणाचं मान्य राहील मग? त्याच काय आहे? हा? कोणाचं? मग आता म्हणजे मी आज तुम्हाला बाहेरच काय करायचं मी मान्य करायला पण काय पडल्या पात्रात घ्या उचलून पडल्या पात्रात घ्या उचलून अरे तुला तर काही समजत नाही तुला तुझ्या बायकोला वाहत का ते बघ राहू दे आपला इतिहास चला मग घरी आपला आपण. इतिहास. तो काय काम आहे कोण- आता? कोणाची मी गरज तुला आहे? घरी न्यायला आलोय. बघा असं. कोणाची मेवणी मी अरे बाबा ती मी नाही तिथेची बायको आहे. आयला म्हणलं बरं चटपट नाही यांच्याकडे आपल्या घरी यायला. बघा आता ही कोण कोणी बिवणी कोण नाही ती त्याची बायको आहे ओरिजिनल आहे डुप्लिकेट त्याच्या बायकोला जागत होता तो ए बाई माय मेवणी इकडे ये याची मेवणी तोय मेवणी गावात तमाशा घालण्यापेक्षा आहे ना तुम्ही शांत बसा आता लय डोक्याला हा. वाटावाटी करू नका ओरिजिनल तिला घरात घे. नाही, हे गावात तमाशा अख्या गावात होईल चव तुमची जाय ना माझ्या बघायला मोकळी होऊ. ताट कर. बरं एक काम करते मी तात्काळ ऐका याला ना. येतो, याला आणा. नाही, नाही, ऐका ना, नाही, ऐका ना, अहो, ऐका नाना ना. जरा माना पानानेच नेलेली बरी. शांत ए, बसा. गप्प आहे. मी काय म्हणते हिला मान्य नसेल ना मी चालेल पोलीस स्टेशनला ये पोलीस ए, नको आहे स्टेशन बाबा, पोलीस स्टेशनला नको हा? जाऊ. इथं पोलीस लय स्टेशनला झालंय. ये, तुला सांगते मी काय इथं काय कमी रेट नाही खाली पोलीस स्टेशन डबल झाले आज. नाही नाही मग मी सांगते ना माझं लेकरं कुणाचं आहे, ए, लेकरं अरे कुणाचं गप्प ना. लावलंय. ते बघा. आता ती पोलीस स्टेशनला जायची का तुला यावं लागेल माझ्या संग. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ना. तुला शिक्षा होईल माहितीये का दुसरं लग्न आणि काय सोडा गुन्हा कोणाला आहे? यावं लागेल? मॅरेज केलं वरून अहो, गुन्हा आहे दुसरं लग्न करणं तुम्ही काय कोर्टात लग्न सांगता? केलं फसून या माणसाने मला नाही सांगितलं बायको आहे म्हणून घरी फसवणुकीचा गुन्हा नाही दाखल व्हायचा घ्यायचा. बसून लग्न केलं काय तिकडे जात इथंच काय इथंच का? हा, काय करा ना. आणि काय वर्षभर काय काय हिला वर्षभर सांगा ना. दुसरीकडे रूम करून ठेवलंय अय, जाऊ द्यायचं पहिलं कोर्टात तुम्ही डोळ्याचं बघा आता काय करायचं. गडी लई नादिक आहे. डोंगरा एवढा काळी लाज आहे का गाड्याचा. त्या माणसाला लाज? अरे बाबा लाच सोडणाऱ्या माणसाला झाली लाज चुकी आता जाऊ द्या त्याला काय करणार वहिनी तुला तर नाव हाणूशी आणि सोडणार. मग काय? पकडायली. काय? पाहिलं का ती माळावरची माळावरची चमची चमची ना, सोडलं तिला पुढे. अरे, हे काय हा. चमचं पाहिलं का? हो, वहिनी. काय कमी बरं माझ्या नवऱ्याचे 10 लफडे असतील तुला काय प्रॉब्लेम मला नाही प्रॉब्लेम दहा बाया आणीन घरी मग येशील का तू घरी? हा मी घेईन घरी हा? अय, तुला बाई, लाज तुला वाटायला सांगते पाहिजे, तू दाजी तुला घरात मान्य घेतली केलं पाहिजे ना. गपचूप बस. अरे, तिने- मला घरात घ्यायची का नाही घ्यायची बघायची का अरे, ना, ना. पोलीस स्टेशनला गेलं ना तुझ्या ना असं डोक्याने सरळ द्यावं लागलं घरात घ्यावं लागलं एवढं घरात ठेव. त्याला बी होय ना ना हा हिने कोणाला मला घरात घ्यायची का नाही वर्षात घ्यायची? ओळखलं आणि हिला 5 वर्ष झालं ओळखलं नाही. तुम्ही जा तुमच्या जावा त्याला घाल. जा 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 साहेब तुम्ही जा एसटी बिस्टी उकल निघा. बोलायचं. हे बोला. हो, वहिनी, नाही, 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 थांब. करावं, काय आला? हो, वहिनी. बघू द्या माणसाला तमाशा थोडा. हा मोबाईल आहे ना त्याला परत देऊ नका शेजार पाजार तुम्हाला राहू द्या. तमाशा बघायलाच राहते. अरे, काय आपल्याला काय करायची राव परत काय तमाशा दिसलं? बघायची. बरं या ना, ना. राम राम कर निघा. परत काय दिसलं ना मोबाईलवर कोणा फोन हो. आला ना, मग थोबड यांना जाऊ दे ना आता काय यांना काय फुकट आणलेली तरी काही इकत जायचं काय माघारी. हा, 2 मिनिटं. जा जा 2 मिनिटं जा हा. याचा भरोसा नाही मला हो हो, घरी तुमच्या जा. कोण जाऊ ना. निघा. रागावलंय चाबरट आहे. आलो मी. जा अरे नाना गोड बोलत चाबरट. अहो जा निघा. अरे बायका मला सांभाळायचे तर तुम्ही काय मोकार आलो तिथं. ए, एक काम करा काय करू तुम्ही तिघे बी तुमच्या घरी. हा मोकार काय तमाशा पब्लिक दाखवू नका. झालं गेलं विषय सोडून द्या. तसं बी गावात काय वजन कमी होतं का अरे नाही? बोलता बोलता पोरग येईन हाता हा, खेळाय होईन तुला माझं कसं होईन आता? आज सगळं व्यवस्थित होईन आता तो फक्त सांभाळायचं बाकीच काहीच नको होती वाढू. मी जाते आता. माझं कसं होईन? त्याने आणली बायको याला. माझं कसं होईन? ए बाबा तुम्ही व्यवस्थित होईन सगळं ग बस रडू नको. नाही, नाही, मला बॅग घ्या तू बॅग आण ना घरात जायची. बॅग घ्या मला नवरा बदलायचा, याची बायको बदलायची. ए, इडी काय निघा घरात. अरे पुढे काय करायला निघाली का चल. चल घरात चल चल तिला हात कसं केला अरे चल ए बाबा जाऊ दे, चल कोणी कोणाला हात लावू दे हो